एक कुशल कारागीर तो नक्की कसा घडतो? चला, आज आपण हेच जाणून घेऊया. आपण एका अगदी सामान्य दिसणाऱ्या व्यावसायिक पाठ्यपुस्तकाच्या आत डोकावणार आहोत आणि एका कुशल औद्योगिक कारागिराच्या निर्मितीमागे काय असतं ते रहस्य उलगडणार आहोत. हे फक्त एक बोधचिन्ह नाहीये, तर एक वचन आहे. अभ्यासक्रमाच्या प्रस्तावनेतील हे वाक्य अगदी स्पष्ट करतं की हे प्रशिक्षण फक्त नोकरी मिळवण्यासाठी नाहीये, तर हे भारताच्या तरुणांना जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी तयार करतंय. यावरूनच आपल्याला या प्रशिक्षणाचं राष्ट्रीय महत्त्व आणि त्याची मोठी ध्येय लक्षात येतात. तर प्रत्येक कुशल कारागिराचा प्रवास हा या 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जातो. आपण राष्ट्रीय कौशल्य अभियानाच्या मोठ्या संकल्पनेपासून सुरुवात करू, मग सुरक्षेच्या पहिल्या धड्यातून व्यावसायिकतेचा पाया कसा रचला जातो ते पाहू, फिटर म्हणजे नक्की कोण हे समजून घेऊ, प्रगत कौशल्य कशी घडवली जातात ते बघू आणि शेवटी एका अचूक व्यावसायिकाचा जन्म होताना पाहू. चला तर मग सगळ्यात आधी या प्रशिक्षणामागचं मोठं चित्र पाहूया. हे फक्त एका व्यक्तीचं शिक्षण नाही, तर भारताच्या एका मोठ्या कौशल्य विकास मिशनचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, म्हणजेच आपले ITI. 30 कोटी. विचार करा केवढा मोठा आकडा आहे हा. ही फक्त एक संख्या नाहीये, तर एका संपूर्ण देशाला कुशल बनवण्याचं एक प्रचंड मोठं ध्येय आहे. आणि या एका आकड्यावरूनच आपल्याला प्रशिक्षणाचं देशपातळीवरचं महत्त्व लक्षात येतं. आणि हे प्रचंड मोठं अभियान प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी कोणावर आहे? तर ती आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांवर, म्हणजे ITIवर. त्यांचं काम दुहेरी आहे. एक तर उद्योगांना कुशल कामगार पुरवायचे आणि त्याच वेळी तरुणांना रोजगार देऊन बेरोजगारी कमी करायची आहे. ओके, आता आपण प्रशिक्षणार्थीच्या प्रवासातल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या धड्याकडे वळूया, तो म्हणजे सुरक्षा. हे फक्त नियम नाहीत, तर एक व्यावसायिक शिस्त आहे. तर मग सांगा, कुठल्याही वर्कशॉपमधला सगळ्यात महत्त्वाचा नियम कोणता असतो? नाही, तो कुठल्या हत्याराविषयी नाहीये. कोणतंही काम सुरू करण्याआधी सगळ्यात आधी येते सुरक्षिततेची संस्कृती, आणि हाच खरा पाया आहे. आता बघा, सुरक्षेचे 2 मुख्य प्रकार आहेत. एक आहे सामान्य सुरक्षा, म्हणजे काय? तर कामाची जागा एकदम स्वच्छ, मोकळी ठेवायची. आणि दुसरी तितकीच महत्त्वाची, ती म्हणजे व्यक्तिगत सुरक्षा, म्हणजे योग्य कपडे घालणं आणि अपघात टाळण्यासाठी अंगठी किंवा घड्याळ अशा गोष्टी न वापरणं. साधे नियम आहेत, पण खूप महत्त्वाचे. आणि ही शिस्त अजून प्रभावी करण्यासाठी गरज असते वैयक्तिक संरक्षक उपकरणांची, म्हणजे PPEची. इथे प्रत्येक धोक्यावर एक विशिष्ट उपाय आहे. जसं की पडणाऱ्या वस्तूंपासून संरक्षणासाठी हेल्मेट, तर उडणाऱ्या धुळीच्या कणांपासून वाचण्यासाठी गॉगल्स. PPEचं एक चांगलं उदाहरण म्हणजे आवाजापासून संरक्षण. हे जे इयर मफ्स आणि इयर प्लग्स दिसतायत ना, ते मशीनच्या सततच्या आवाजापासून कानांचं रक्षण करतात. हे नाही वापरलं तर ऐकण्याच्या क्षमतेवर कायमचा परिणाम होऊ शकतो. बरं, आता आपण या ट्रेडच्या मूळ कामाकडे वळूया. फिटर हा शब्द आपण नेहमी ऐकतो, पण ते नक्की काय काम करतात आणि उत्पादन क्षेत्रात त्यांची भूमिका नेमकी किती महत्त्वाची आहे? चला, हे समजून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर फिटर म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातला असा कारागीर जो वेगवेगळ्या भागांची जुळवणी करण्यात एकदम माहीर असतो. म्हणजे तो धातूच्या घटकांना अचूक आकार देतो आणि त्यांना जोडून मशीन किंवा इतर रचना तयार करतो. त्यांचं काम म्हणजे एक प्रकारची शारीरिक भाषाच आहे. मार्किंग, हॅकसॉईंग, चिझलिंग, फायलिंग, ड्रिलिंग हे फक्त कौशल्य नाहीत, तर फिटरच्या कामाचा तो पाया आहे. यातली प्रत्येक क्रिया अगदी अचूकतेनेच करावी लागते. एकदा काही मूलभूत कौशल्य आत्मसात झाली की खरा प्रवास सुरू होतो तो अचूकतेच्या दिशेने. आता आपण बघूया की एक शिकाऊ उमेदवार व्यावसायिक स्तरावरची क्षमता कशी मिळवतो. हा आहे प्रभुत्वाचा मार्ग. याची सुरुवात होते हाताच्या साधनांवर प्रभुत्व मिळवण्यापासून, कारण त्यातून नियंत्रणाची एक मूलभूत भावना येते. त्यानंतर मग शीट मेटलचं काम, मग वेल्डिंगसारखी जोडणीची तंत्र आणि शेवटी लेथ मशीनसारख्या गुंतागुंतीच्या यंत्रांवर काम शिकवलं जातं. म्हणजे प्रत्येक टप्पा हा पुढच्या टप्प्यासाठी एक पाया तयार करतो. आणि आता ह्या प्रशिक्षणातली अचूकता, त्याची पातळी किती आहे बघा. ±0.04 मिलीमीटर ही आहे चूक किंवा बरोबरची मर्यादा. आता हे किती सूक्ष्म आहे याचा अंदाज आला? आपल्या डोक्यावरच्या केसाच्या जाडीपेक्षाही कमी. हो, खरंच आजच्या आधुनिक उत्पादनासाठी एवढ्या अचूकतेची गरज असतेच.
तर 1200 तासांच्या या कठोर प्रशिक्षणानंतर काय घडतं? एका प्रशिक्षणार्थीचं रूपांतर एका कुशल व्यावसायिकात होतं. पाहूया आता तो काय काय करण्यास सक्षम आहे. या 1200 तासांनंतर तो फक्त हत्यारं चालवणारा राहत नाही, तर एक प्रॉब्लेम सॉल्व्हर बनतो. तो नकाशा वाचून कामाचं नियोजन करू शकतो, भागांची अचूक जुळवणी करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो ज्या मशीनवर काम करतो त्यांची देखभाली करू शकतो. तो औद्योगिक परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग बनतो. हे सगळं पाहिल्यावर एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतो. ज्या युगात रोबोट आणि ऑटोमेशन इतकं वाढत आहे, त्या युगात हाताच्या या कौशल्याचं आणि मानवी कारागिरीचं स्थान नक्की काय असेल? विचार करायला लावणारा प्रश्न हे नाही का?